आता ज्या गाण्याचा आग्रह आहे तो गाणं असं आहे, अरे तू ह्या बापानाच लिहिलाय कायदा, तू ह्या बापानाच लिहिलाय कायदा कायदा कायदा, मग हे न लेखा अध्यक्ष पदाचा कायदा, ऐकवला मी तुम्हाला. पटोले साहेबांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं. तुम्हाला सांगितलं की संघटन असल्याशिवाय, तुम्ही एकत्रित असल्याशिवाय काही करू शकत नाही. एकच कार्यक्रम करा पण दर्जेदार करा. एकाच तारखेमध्ये 2 कार्यक्रम असले तर समाजात बेकी निर्माण झाली असं चित्र दिसते. म्हणून एक नवीन मुखडा सादर करतो. फिल्मली या, एकदम फिल्मली पेन घेतला नाही हातात मी, कारण नागोरावाचं रक्त आहे अंगात आणि बाबासाहेबांचं मुवमेंट आहे. हातात कागद नाही घेतला, पेन नाही घेतला, बघा डायरेक्ट सादर करतो आहे. आज जे सत्तेवर विराजमान आहे हे जातीवादी प्रवृत्तीचे लोक, मनुवादी प्रवृत्तीचे लोक. काय बोलतो, काय सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं. एकतेचा संदेश गेला पाहिजे दर्जेदार कार्यक्रम करून. हो ताई, तू या बापाला लिहिलाय दर्जेदार कार्यक्रम केला पाहिजे म्हणे. एकाच तारखेचे 2 नाही. दुफडी समाजात दुफडी झाली असं चित्र दिसते, पटोले साहेबांनी सांगितलं. पण आज सत्तेवर कोण आहे? मागून आले, ऐका हो भाऊ, मागून आले समोर झाले, मागून आले समोर झाले. अरे भाऊ थांबले का? हे भाऊ
लोकशाही सरकार मागून आले समोर झाले, अरे दोन खासदार घेऊन दिल्लीत आले होते, दोन खासदार, आणि आज बहुमताची सरकार दाखवतात. बहुमताची सरकार दाखवतात. अरे नशीब तुमचे, नशीब तुमचे. ईव्हीएम मशीन हटवा, आमची ताकद तुम्हाला दाखवून देतो आम्ही. ईव्हीएम मशीन हटवा, आमची ताकद दाखवतो तुम्हाला काय आहे ते. मागून आले समोर झाले, शेवटच्या कानात जी रमाई असते त्या रमाईचे पैसे आपण बुद्धविहाराला दान देतो. आणि बाबासाहेब बोलून गेले, कमाईतला 20वा हिस्सा कुठेतरी समाजाच्या कामात आला पाहिजे. आणि आपण ह्या तालुक्यातील जो बुद्धविहार सक्षम नाही आहे त्याला 5,000 10,000 आपण जे पण जमेल आपण ते देऊ. तुमच्या ह्याच्यातून 1 रुपयावर 2 रुपयावर तुम्ही दान करा. हीच माझ्या बुद्ध बांधवांना विनंती. जय भीम. ही मुलगी तुमच्या साकोलीच्या जवळ एकोळी तिथला माझा शिष्य आता नुकताच मरण पावला. तुम्ही नाव त्याचं खूप गाजलेलं आहे इकडे. मनोज कोटांगले माझा परम शिष्य होता तो. त्याची मुलगी तिनं 500 रुपये देऊन मला पुरस्कृत केलं. पार्टी आभारी आहे. गल्ली गल्ली मधीर दादा, गल्ली गल्ली पटोले साहेबांचं भाषण ऐकून डोक्यात गाणं आलं. कित्येक वर्ष उलटून गेले, राजकीय शक्ती होऊ न शकलो,
आणि आता म्हणतात आमची बहुमताची सरकार आहे. अरे तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला ईव्हीएम मुळे तुम्ही निवडून येता. नाही तर आमची ताकद पाहायची असेल तर ईव्हीएम मशीन हटवून दाखवा. पक्षकाल सत्ताधारी, पक्षकाल सत्ताधारी झाला हल्ली मधी, झाला हल्ली मधी, झाला हल्ली मधी, झाला पक्षकाल सत्ताधारी झाला हल्ली मधी. अरे झाला हल्ली मधी हो, झाला हल्ली मधी हो. आणि गटा गटा त्याचं वळवळ करू रे गल्ली आवर्जून लक्ष ठेवा. आपले काही नेते बाबासाहेबाच्या नावाने पोट भरणारे आपले काही नेते नाव घेतलेलं बरं वाटत नाही, जबरदस्ती त्यांना मोठं केल्यासारखं वाटतं. सरतो भैया बघा ह्यांची चालाकी, चालाकी बघा ह्यांची. कारण चातुरी वर्णातून आलेले लोक आहेत ना, चातुर वर्णातून. लक्ष द्याल माझ्या शब्दाकडे. त्या नेत्याचं नाव घेत नाही मी, जो मांडीला मांडी लावून बसला आहे त्यांच्यासोबत. बाबासाहेबाच्या नावानं पोट भरणारा. आणि यांची चालाकी बघा, कारण निळ्या झेंड्याचा पावर त्यांना माहित आहे. निळा झेंडा दाखवल्याशिवाय मतदार
मतदान करत नाही हे त्यांना माहित आहे. भगवानी दोन्ही धरुनी भगवा आणि निळा ते कधी एक होऊ शकत नाही. पण आमचे हरामखोर नेते तो आठवले. अरे होताच एकेकाळी तू वाघाची डरकाळी, पण आज शेळी तण तुझ्यातला उरला ना काही अंतर. होतास रे कसा आणि झालास रे कसा, तू शोध तुझ्यातला तो हरवलाय कुठे प्यांतर. भगवान निळा दोन्ही धरुनी शिखर गाठले. आणि पोटात वेगळं आणि ओठात वेगळं. ओठात वेगळं. जय जयकार करून भीमाचा, जय जयकार करून भीमाचा, जय जयकार करून भीमाचा. राजपाट व्हा बघाव घातले. वरून जय जयकार करतात, आतमधून तिरस्कार करतात. वरून जय जयकार करतात. भगवानीला दोन्ही धरुनी चातुर्तेने शिखर गाठले. जय जयकार करून भीमाचा, राजपाट हो बघा हो घातले. युती करतो उडवल्या जातो, युती करतो उडवल्या जातो. पाय पल्ली मधी हो. अरे आम्ही गटा कच बडबडतो रे गल्ली गल्ली. अखेरचा कडवा आहे. कवी प्रकाशनाथ पाटणकर, कवी प्रकाशनाथ पाटणकर. मी तुम्हाला आधी सांगितलं, जेही गाणं लिहितो माझ्या बापाच्या नावाचा उल्लेख असतो. नागनाथाची छाप असते माझ्या गाण्यात. पटोले साहेबांनी जे भाषणात सांगितलं, ओ भाऊ नंतर बोला, तुम्हाला खास मार्गदर्शन केलं त्यांनी. संघटना दाखवा, एकीकरण दाखवा, दर्जेदार कार्यक्रम करा. मी पाठीशी उभा आहे म्हणे, तुमच्या पाठीशी आहे. एकाच तारखेला 2 कार्यक्रम नका लावू, तुकडी दिसेल. तेच शब्द मी गाण्यातून सांगतो आहे. आता तरी तुम्ही जागे व्हा रे, नाना पटोले साहेब तुम्हाला आत्ताच सांगून गेले. आता तरी तुम्ही जागे व्हा रे, नवतरुणांनो समोर या रे.
डल्ली मध्ये ऐका तो पौवा आणि डल्ली मतदानाचा वापर करता तुम्ही त्याच्यात वाहून जाऊ नका राहू नको रे, दारू डल्ली मध्ये अरे दारू डल्ली मध्ये आम्ही गटा गटा वळवळतो रे